दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि अवघ्या काही क्षणामध्ये आता जाहीर प्रचार आहे तो बंद होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता प्रचार सभा आणि रॅली निघतात आणि यानंतर आपण बुलेटिनच्या सुरुवातीला बारामतीमध्ये जाणार आहोत। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवारांमध्ये थेट लढत होते, त्यामुळे या लक्षवेधी लढतीचा निकाल काय लागणार याकडे जसं सर्वांचं लक्ष आहे त्यापेक्षा अधिक चर्चा आहे ती बारामतीत युगेंद्र पवारांसाठी होत असलेल्या सांगता सभेची। या सभेला संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित आहेत। या सभेत शरद पवार जाहीरपणे कोणती निर्णायक भूमिका मांडणार याबाबत उत्सुकता आहे। अजित पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा मिशन बंगला मैदानात आहे, तर युगेंद्र पवार यांच्या प्रचाराची सांगता ही लेंडीपट्टा मैदानात होते। पवार विरुद्ध पवार भावनिक लाट दिसून येते, त्यामुळे अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार यांच्यातील लढत ही अत्यंत अटीतटीची झाली आहे। आणि याच सभेसंदर्भातले आपण अपडेट जाणून घेणार आहोत। शरद पवारांच्या सभेतून मंदार गोंजारी आपल्या सोबत असणार आहे, तर जयदीप भगत आहे अजित पवारांच्या सभेतून। आपण सुरुवातीला मंदारकडे जाऊया। मंदार, संपूर्ण पवार कुटुंब आता युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेलं आहे, सभेसाठी दाखल झालेलं आहे। एक भावनिक लाट पाहायला मिळते, काय सध्या चित्र आहे? लोकसभेच्या वेळी आपण इथली पवार विरुद्ध पवार ही लढाई भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं होतं। आता या सांगता सभेच्या निमित्ताने देखील आपल्याला तीच परिस्थिती पाहायला मिळते। एकीकडे युगेंद्र पवार यांचं या सांगता सभेतील भाषण सुरू आहे, समोर सभेला आलेले इथले नागरिक आणि मतदार आहेत आणि त्याचबरोबर स्टेजच्या समोर प्रेक्षकांमध्ये आपण प्रतिभा पवार यांना बसलेलं पाहतो आहोत। त्याचबरोबर रेवती सुळे, शरद पवारांच्या नात या देखील आहेत आणि इतर पवार कुटुंबीय देखील या सभेला उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। लढाई राजकीय आहे, मात्र त्याला स्वरूप कौटुंबिक आहे आणि त्यामुळं अर्थातच ही लढाई भावनिक होते आहे। शरद पवारांनी आतापर्यंत या निवडणुकीसाठी ज्या काही प्रचार सभा घेतल्या त्या प्रचार सभांमध्ये जे त्यांचे जवळचे मानले गेले आणि ते सोडून गेले अशांच्या विरोधामध्ये अतिशय कडक शब्दांमध्ये शरद पवारांनी टीका केल्याचं आपण पाहिलं। मग ते दिलीप वळसे असतील, छगन भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील आणि आता या सगळ्यांचे शिरोमणी असलेले अजित पवार यांच्या विरोधामध्ये शरद पवारांना बोलायचंय। त्यामुळं या सांगता सभेमध्ये शरद पवार काय बोलतात, कशा स्वरूपाचे शब्द वापरतात याकडे फक्त लक्ष आहे असं नाही, तर याचा इथल्या निवडणुकीवरती, इथल्या मतदानावरती देखील परिणाम होणं अपेक्षित आहे आणि त्यामुळं या सभेकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आपण पाहतो आहोत माझ्या मागे युगेंद्र पवार बोलतायत, थोड्याच वेळामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि या 2024च्या महाराष्ट्र विधानसभेच्या या प्रचारातील शेवटची सभा शरद पवार या ठिकाणी घेणार आहेत। या सभेनंतर इथल्या मतदानावरती परिणाम होणार आहे आणि त्यानंतर पवारांचं राजकारण देखील या सभेच्या नंतर एका अर्थाने ठरणार आहे, राजकारणाची दिशा ठरणार आहे। लोकसभेला सुप्रिया सुळेंच्या बाजूने कौल मिळालेला होता, मात्र आता अजित पवार स्वतः मैदानात आहेत, त्यामुळं अजित पवारांच्या राजकारणाची दिशा आणि शरद पवारांच्या राजकारणाची दिशा देखील या निवडणुकीतून, या निवडणुकीच्या निकालातून ठरणार आहे। त्यासाठीची ही सांगता सभा आहे। दीपक, नक्कीच मंदार तू राहाच आपल्या सोबत। आपण अजित पवारांच्या सभेच्या ठिकाणी जाऊया। जयदीप भगत आपल्या सोबत आहे। जयदीप, ज्याप्रमाणे मंदार सांगतोय की ही केवळ राजकीय लढाई नाहीये तर कुटुंबामध्ये देखील जी फूट पडलेली आहे त्यानंतर होणारी सभा आहे। जो लोकसभेला सामना पाहायला मिळालेला होता की काका विरुद्ध पुतण्या, आता देखील तोच सामना पाहायला मिळतोय की काका विरुद्ध पुतण्या। अजित पवारांच्या सभेतून कोणता संदेश दिला जाऊ शकतो? ज्या अर्थानं मंदार सांगतोय की शरद पवार काय सांगतायत त्यातून पुढची दिशा ठरणार आहे, त्याचप्रमाणे अजित पवारांची देखील प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे। नक्कीच दीपक, अजित पवारांची प्रतिष्ठा ही बारामतीमध्ये पणाला लागलेली आहे, कारण लोकसभेला जर आपण पाहायला गेलं तर मोठा विजय जो आहे तो सुप्रिया सुळे यांचा झाला होता। सुनेत्रा पवारांना जो आहे तो पराभव स्वीकारावा लागला होता आणि त्यानंतर आता बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतणे अशी लढाई होती। अवघ्या काही वेळापूर्वी या ठिकाणी अजित पवार दाखल झालेले आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी अजित पवारांसोबत सुनेत्रा पवार आहेत आणि या ठिकाणी जय पवार भाषण करताना पाहायला मिळतात। खरं तर अजित पवार हे बारामतीच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक पुढे घेऊन जाताना दिसत आहेत। तर दुसरीकडे या ठिकाणी मी सध्या आहे बारामतीतल्या मिशन हायस्कूलच्या या मैदानावरती, आपण या ठिकाणी बघू शकतो मोठ्या संख्येनं बारामतीकर जे आहेत ते कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर अजित पवारांचे कुटुंबीय असतील त्या देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बारामतीतल्या मिशन हायस्कूलच्या या मैदानावरती मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आलेले आहेत। सध्या जय पवारांचं भाषण सुरू आहे। अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्याचं कारण असे की गेल्या काही दिवसापासून बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या याच्यामध्ये बाजी कोण मारतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे असं बोललं जाते। खरं तर अजित पवारांच्या विरोधात
त्यांचा सख्खा पुतण्या जो आहे तो युगेंद्र पवार मैदानात आहेत आणि या ठिकाणी जय पवार भाषण बोलतायत. अजित पवार काय भाषण करणार याकडे जे आहे ते सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण दुसरीकडे जर असं बोललं जाते शरद पवार काय भाषण करणार, परंतु या ठिकाणी जे आहे ते कार्यकर्त्यांमध्ये अजित पवार काय संदेश देऊ पाहतात. अजित पवारांनी गेल्या काही दिवसापासून बारामती तालुक्याचा दौरा केला आणि बारामतीमध्ये एक भावनिक देखील भाषण करताना अजित पवार पाहायला मिळतात. लोकसभेच्या वेळेस अजित पवार म्हणत होते भावनिकतेला बळी पडू नका, विकासाच्या मुद्द्यावर लढा. आता अजित पवार जे आहेत ते भावनिक साथ देखील घालतायत मतदारांना आणि या ठिकाणी जे आहे ते विकासाच्या मुद्द्यावर पुढे निवडणूक नेऊन पाहतात. आता नेमकं यामध्ये बाजी कोण मारतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. यानंतर जे आहे ते अजित पवार या ठिकाणी भाषण करतील. अजित पवार काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असलं तरी हे बाजी कोण मारते, कारण सातत्यानं ज्यावेळेस लोकसभा निवडणूक होती त्यावेळेस सुनेत्रा पवारांना उभं केलं होतं. त्यानंतर अजित पवारांनी अनेकदा सांगितलं आहे की सुनेत्रा पवारांना उभं करून माझी चूक झाली. आता चूक कोणी केली, ज्यावेळेस युगेंद्र पवारांना उपस्थित केलं होतं त्यावेळेस आता जे आहे तर बारामतीकरांचा जे आहे तो तुम्ही ठरवा काय करायचं असं भावनिक साथ अजित पवार जे आहे ते मतदारांना घालताना पाहायला मिळेल. या ठिकाणी अजित पवार आलेले आहेत. पुढच्या काही वेळामध्ये अजित पवारांचं भाषण होईल आणि अजित पवार काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल. दीपक, त्यामुळे अवघ्या आता केवळ महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे बारामतीकडे. आणि बारामतीमध्ये काकाविरुद्ध पुतळ्यांच्या लढाईमध्ये कोण बाजी मारते पाहणं महत्त्वाचं असेल. तुर्तास शरद पवार आणि अजित पवारांच्या भाषणाकडे आपलं लक्ष असेल. मंदार आणि जयदीप, तुमच्या दोघांचेही धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.